मुंबईतील न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर आरबीआयने निर्बंध घातलेत। ठेवी काढण्यासाठी मनाई केल्यामुळे ठेवीदारांमध्ये गोंधळाचं वातावरण आहे। अंधेरीतल्या विजयनगर ब्रांच समोर लोकांची अक्षरशः झुंबड उडाली आहे। ही दृश्य आपण बघतोय। अंधेरीतल्या विजयनगर ब्रांच समोर लोकांची झालेली ही गर्दी आहे। मुंबईतील न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर हे निर्बंध घातलेले आहेत। ही दृश्य सध्या आपण बघतोय। अंधेरीमधली ठेवी काढण्यासाठी मनाई केलेली आहे आणि त्याच्यामुळे जे ठेवीदार आहेत त्यांच्यामध्ये मात्र प्रचंड गोंधळाचं वातावरण निर्माण झाले आणि त्यांनीच ही ब्रांच समोर केलेली गर्दी आहे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून। सुशांत, आरबीआयने नेमकं काय म्हटलेलं आहे याबाबत आणि ठेवीदारांचं आता काय म्हणणं आहे याबाबत? जर बघितलं असेल तर बँकेतल्या अनियमिततेवरून काल खरं तर आरबीआयने ऑर्डर काढत बहुतांश व्यवहार जे आहेत त्यावर निर्बंध आणले। त्यामुळे अर्थातच लोक घाबरलेली आहेत, जे ठेवीदार आहेत, गुंतवणूकदार आहेत ते घाबरलेले आहेत। आणि मुंबईतील जी ब्रांच आहे, अंधेरी येथे विजयनगर येथे ब्रांच आहे, त्या ठिकाणी लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती पाहायला मिळते। आपण बघितलं असेल तर ही पहिलीच घटना नाही, याआधी देखील अनेक बँका ज्या आहेत त्या बंद झाल्या होत्या आणि त्यामुळे लोकांचे लाखो रुपये जे आहेत ते बुडाले होते। याचमुळे ज्यावेळी आरबीआयने काल न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध घातले त्यानंतर खऱ्या अर्थाने जे ठेवीदार होते, गुंतवणूकदार होते ते या बँकांकडे धावले। आणि आज जर आपण बघितलं असेल तर आज सकाळपासूनच या बँकेच्या बाहेर जी आहे ती आपल्याला गर्दी पाहायला मिळते। आताच्या क्षणाला ठेवीदारांची काय नेमकी मागणी आहे? ठेवीदारांचं म्हणणं एकच आहे की जे आमचे पैसे आहेत ते आम्हाला पुन्हा परत मिळावे, कारण ही कष्टाची कमाई आहे आणि ही कष्टाची कमाई आम्ही बँकेमध्ये सुरक्षित राहावी यासाठीच ठेवतो। मात्र जर अशा पद्धतीने बँकांवर निर्बंध येत असतील आणि बँकाच्या अनियमितता जी बँकेमध्ये आहे त्याबाबत त्याचा फटका जो आहे तो ठेवीदारांना बसत असेल तर त्याला जबाबदार कोण, असा खरं तर संतप्त सवाल जो आहे तो ठेवीदारांचा आहे। त्यामुळे आपले पैसे जे आपण गुंतवलेले आहेत, जे बँकांमध्ये आपण बँकेत ठेवलेले आहेत ते आपल्याला लवकरात लवकर मिळावे अशी मागणी खरं तर या ठेवीदारांची असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। जी निश्चित। आणि त्याच्यामुळे आता त्या पार्श्वभूमीवर काय नेमकं ठेवीदारांना सांगितलं जातं हे पाहणं महत्त्वाचं असेल। या सगळ्या पार्श्वभूमीवर सुशांत, बँकेकडून कुठलं अधिकृत स्टेटमेंट ठेवीदारांसाठी दिलं गेलंय का, ज्यामुळे त्यांना काहीसा दिलासा मिळेल, ठेवी काढण्यासंदर्भात न काढण्यासंदर्भात काही माहिती मिळू शकेल? सध्या तरी बँकेकडून कुठलीच माहिती जी आहे ती ठेवीदारांनी दिलेली नाही, कारण आपण बघितलं असेल तर काल आरबीआयनं खरं तर या न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध घातल्यानंतर त्यानंतरच खऱ्या अर्थाने बँकेच्या बाहेर म्हणजे या बँकेची ज्या ज्या ठिकाणी ब्रांच आहेत त्या ब्रांचच्या बाहेर अशी गर्दी आपल्याला पाहायला मिळते। ती म्हणजे काल अंधेरी असेल, कांदिवली येथे असणारे ब्रांच असेल त्या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते। आता बँकेकडून अद्याप तरी जाहीर कोणतंच नोटीस जे आहे ते काढण्यात आले नाही। त्यामुळे आता बँक नेमकी आपल्या या ठेवीदारांना कसं समाधान करणार आहे, त्यांचे पैसे बँक कशा पद्धतीने परत करणार आहे हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे, कारण बँकचं अधिकृत स्टेटमेंट जे आहे ते अजून तरी आलेलं नाही। जी निश्चित। आणि त्याच्यामुळे या सगळ्या ठेवीदारांना दिलासा मिळणं सध्याच्या क्षणाला महत्त्वाचं असेल। धन्यवाद सुशांत दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी। सध्या ही दृश्य बघतोय ती अंधेरीतली आहेत। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकच्या ब्रांचच्या बाहेरची अंधेरीतली दृश्य आहेत। हे सगळे ठेवीदार आहेत जे प्रचंड तणावाखाली आपल्याला दिसत आहेत, कारण आरबीआयनं बँकेवर निर्बंध घातलेत, ठेवी काढता येणार नाहीत असं सांगितले आणि त्याच्यामुळे हे सगळे ठेवीदार आहेत जे प्रचंड तणावाखाली सध्या ब्रांच समोर आलेले आहेत।